कॅन्सर हा आजार सुरुवातीला अनेकदा शांतपणे वाढत जातो. सुरुवातीची लक्षणे फार सौम्य असतात किंवा सामान्य आजारांसारखी वाटतात. त्यामुळे लोक दुर्लक्ष करतात. पण वेळेत ओळख झाली तर उपचार यशस्वी होण्याची शक्यता खूप वाढते. पहिलं महत्त्वाचं लक्षण म्हणजे अचानक वजन कमी होतं. कोणताही डाएट न घेता 4 ते 5 किलो वजन कमी होतं. भूक कमी लागते. शरीर अशक्त वाटतं. पोट, फुफ्फुसं, स्वादुपिंड कॅन्सरमध्ये दिसतात. सतत थकवा जाणवतो. पुरेशी झोप घेतली तरी थकवा जात नाही. काम करण्याची इच्छा होत नाही. चक्कर येते. रक्ताचा कॅन्सर किंवा आतून रक्तस्राव असल्यावर असं होऊ लागतं. त्याचप्रमाणे त्वचेमधील बदल. एखाद्या ठिकाणी अचानक मांस वाढणं, आकार वाढणं, रंग बदलणं, काळपट, तपकिरी लाल, जखम भरून न येणं, त्वचा पिवळी पडणं. यकृताशी संबंधित ही अनेक समस्या होऊ शकतात. गाठ तयार होते. स्तनामध्ये, मानेत, बगलेमध्ये, जांघेत गाठ जाणवते. ती गाठ दुखत नाही, पण हळूहळू वाढते. स्तनाचा कॅन्सर सुरुवातीला बहुतेक वेळा वेदनारहित आणि गाठीने ओळखला जातो. त्याचप्रमाणे दीर्घकाळ खोकला किंवा आवाज बसणं, 3 आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला राहणं, रक्तमिश्रित थुंकी येणं, आवाज बसणं, फुफ्फुसाचा कॅन्सर किंवा घशाचा कॅन्सर होऊ शकतो. त्याचप्रमाणे पोटाशी संबंधित बदल जसं की शौचाची सवय बदलणं, जुलाब, बद्धकोष्ठता, शौचामध्ये रक्त दिसणं, पोट सतत फुगल्यासारखं, तेव्हा मोठ्या आतड्याचा कॅन्सर असू शकतो. त्याचप्रमाणे प्रमाणापेक्षा जास्त रक्तस्राव होणं, स्त्रियांमध्ये मासिक पाळीमध्ये अचानक जास्त रक्तस्राव होणं, त्याचप्रमाणे रजोनिवृत्तीनंतरही रक्तस्राव होतो. लघवी किंवा शौचामध्ये रक्त येतं. गर्भाशय, गर्भाशयमुख किंवा मूत्राशयाचा कॅन्सर होऊ शकतो. त्याचप्रमाणे सतत वेदना होत राहणं, कारण नसताना उगाचच हाडे दुखणं, डोकेदुखी वाढणं, पाठदुखी दीर्घकाळ राहणं, हाडाचा किंवा मेंदूशी संबंधित कॅन्सर होऊ शकतो. 2 ते 3 आठवड्यांपेक्षा जास्त टिकणारी कोणतीही असामान्य लक्षणं जर दिसत असतील तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांकडे जाऊ शकता. जसं की गाठ वाढत जाणं, वजन झपाट्यानं कमी होणं, रक्तस्राव वाढणं. त्याचप्रमाणे हे आजार आपल्याला होऊ नये त्यासाठी प्रतिबंध म्हणून तुम्ही काय करू शकता तर आरोग्याविषयी जागरूक राहा. वर्षातून एकदा संपूर्ण शरीराची तपासणी करा. महिलांनी दर महिन्याला स्तनाची नक्कीच तपासणी करून घ्या. त्याचप्रमाणे मासिक पाळीच्या दरम्यान योग्य ती स्वच्छता ठेवा. त्याचप्रमाणे आहार चांगला ठेवा. 40 वर्षानंतर महिलांनी मोमोग्राफी करा. धूम्रपान, तंबाखू टाळा. संतुलित आहार घ्या. व्यायाम करा. ताणतणाव कमी ठेवा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक लक्षण म्हणजे कॅन्सरचंच असतं असं नाही. तर काही दिसणारी लक्षणं दुर्लक्ष करू नका. तपासणी करा. तपासणी केल्यानंतर आपल्याला नक्कीच आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या अवयवांना काय प्रॉब्लेम आहे हे कळू शकतं आणि आपण योग्य तो उपचार नक्कीच घेऊ शकतो.